डेटोरेटिंगचा बघा. मला असं वाटतं की पंतप्रधान मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे आणि सध्या देशातली डिझेल पेट्रोल ऑइलच्या बाबतीची परिस्थिती आहे, जगभरामध्ये जे सगळं चित्र निर्माण झालेलं आहे, त्यामुळे आता पेट्रोल डिझेलची बचत करणं हे पर्याय आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आधी एक आदर्श घडून दिलेला आहे. मी तर एकच गाडी वापरतो, आपल्याला याची कल्पना आहे. माझ्या मागे पुढे कुठे पोलीस गाड्या नसतात. मी सुरुवातीपासून 35 वर्षापासून कुठलीही सिक्युरिटी घेतलेली नाही. एकच हवालदार माझ्या गाडीमध्ये असतो, त्यामुळे माझा काही प्रश्न नाहीये. पण सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आदर्श घेतला पाहिजे. जसं म्हणणार नाही की सगळ्यांनीच मोटरसायकलवर या सगळ्यांना चालवता येईल, पण शक्यतोवर ई व्हेकलचा आपण वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. मी सुद्धा एक महिंद्रा कंपनीकडे गाडी सांगितलेली आहे. ई व्हेकल त्याचा वापर मी करणार आहे. शक्यतो मोटरसायकल वगैरे मी चांगली चालवतो. ई बाईक सुद्धा मी त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करतोय. पण मला असं वाटतं आजची जी परिस्थिती आहे त्यामुळे हे आता क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे की या ठिकाणी आपण सुद्धा पेट्रोल डिझेल वाचवण्याच्या संदर्भामध्ये जे जे काय करता येईल ते आपण केलं पाहिजे. आपण केलं तर लोक त्याचा आदर्श घेतील. पण रोहित पवार टीका करतात. रोहित पवार म्हणतात की तुमचेच नेते चॉपर मधून फिरतात, मग चॉपर मध्ये काय ऑक्सिजनवर चॉपर चालतं का, तिथे तेल लागतं? मला वाटतं परवा 3 दिवसापूर्वी माननीय मोदीजींनी हे आवाहन केलेलं आहे. त्यामुळे आता कालच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की विमान